तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मी अजय शिंदे तुमचं स्वागत करतोय. तर आजचा व्लॉग आपला आपण बनवतोय गणपतीचं डेकोरेशन. तर आपलं अजून काम चालूच आहे. काम करता करता आपण डेकोरेशनचे शिला ह्या म्हणजे जे कार्य आपलं जे करतोय आपण ते ह्या 2-3 लोकांवरती सोपवले. ते तुम्हाला लोक दाखवतो 2 मिनिटं थांबा, मजा बघा फक्त आता. तर हा आहे अक्षय, तुम्ही याला ओळखता सगळेजण. आपला प्रेम चांगलाच कलाकार आहे आपल्याला आजच कळलंय. आणि डेकोरेशन हेड आपली छोटी बहीण गौरी आहे, सुपरवायझर आहे. आणि मुकादम आलेला नाही अजून. मुकादम रागाने गेलाय कारण त्याच्या मोबाईलमधनं अकाउंट काढून घेतले पबजीचं. तर आपलं हे काम चालू आहे, गाणी चालू आहेत. ह्या थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल आपण नक्की काय करतोय आणि काम चालू आहे आपल्या साईडला. तर तुम्हाला दाखवतो. असा पसारा पडलाय सगळा घरात. आणि स्वामींचं डेकोरेशन करतोय आपण. तर तुम्हाला रील भेटून जाईल, रील बनवतोय आपण. आणि असा गणपतीचा सेटअप असणार आहे. इथं गणपती असा पाट असणार आहे गणपतीचा. इकडं फुलं वगैरे येतील ते त्यावेळेस मी दाखवेल तुम्हाला. तर आपण ट्राय करतोय काहीतरी नवीन यावर्षी, कारण कलाकार भरपूर भरलेत आपल्या घरात. आणि हे जे काढले थोडंसं इकडं कमी, अजून थोडंसं ते करेल. पण हे जे काढले ते ह्याने काढलेलं आहे. ह्याच्याकडं आहे कला, पण वाया गेलेली आहे कला, ती काय कामाची नाही आहे. आणि ही करेल फुलांचं काम सगळं ही करेल. आणि हा आहे तो क्रेडिट चोरायला आहे सगळ्यांचं. तो फक्त म्हणतो मी करतो काय नाही करत तो. आणि आपण यावर्षी काहीच नाही केलं. आपण फक्त यांना डेकोरेशन आणून दिलंय, बाकी आपण काही केलेलं नाही आहे. तर व्लॉगमध्ये पुढे बघा, अजून भरपूर म्हणजे थोडं प्रोग्रेशन दाखवू आपण. काय बोलायचं का तुला? काय बोलू, क्रेडिट चोर आहे. तो क्रेडिट चोर आहेच रे, पण काय बोलायचं का? बोल प्रेम, काय बोलायचं का तुला? कसं वाटतंय? भारी वाटते. मग बोल. भारी वाटते तिथंच बोल. कॅमेरा तिकडे चालू आहे. काय अरे नाही त्यावेळेस बोल बच्चन मारत असतो. अरे या पुढे या. यावेळेस मनोगत व्यक्त करा तुमचं. थांबा. हा बोल. लाईट येते. गाणं काढताना खूप मजा आली. हा थोडस चुकलंय ते नीट कर फक्त. हा करेल. हा अजून व्हायचंय ना. नंतर ते तुम्ही पूर्ण झाल्यावर नक्की बघा. हा चॅनलचं प्रमोशन. नंतर नाही लाईक अँड सबस्क्राईब. लाईक आणि इकडे उजेडा. लाईक आणि सबस्क्राईब. अरे उजेडा बोल. लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर अँड कमेंट काय त्याचं काय करा. तर करा गाईच. तर आपण आता करतोय सगळं असाच पसारा टाकलाय. असा नसतो पसारा, लय स्वच्छ असते रूम ही. तर भेटू चला पुढे. काय तुला एक फोटो पाठवलाय मग व्हॉट्सअपला बघ ना. एकदा व्हिडिओ कॉल करू का तुला व्हॉट्सअपला? अरे नादिक झालाय रे तू पण गेमचा. पहिली माझी. अरे पहिली कचऱ्याला इग्नोर करा. डेकोरेशन तर करतोय. अक्षय कोण आहे तू? इकडे बघ. एक मिनिट काम करा. अरे मी अक्षय शिंदे. आणि ए कान बरोबर आहे ना? गौरी बरोबर आहे का? आपलं फिनिश ना आता? Yes. फायनल. Yes.
तू दाखवलं ना तर दोघा तिघांना ओके बोलले की ते करून टाक. ते डूल घालता आले पाहिजे असं कर. डूल आणू आपण त्याचे. अरे करू नको. हां आपण ते काल आणले काल खरं तर. एक रील होऊन जाऊ दे चल. कट करा मित्र. याला मॅजिक बॉल म्हणतात ना. इकडे नाही. 4 वेळा आहे यार, त्याची चार्जिंग संपली. कशाची? 4% असेल काय ते. अरे, माहित नाही. तर मित्रांनो हा आहे फायनल टच. अजून ह्याच्यामध्ये कलर येणार आहेत आणि खालच्या साईड थोडी आपण हे केली कारण ती अजून crop इथून पाहिजे. इथून क्रॉप होईल कुठे ती. आहेत ना PUBG? होऊ दे बस बस काय विषय नाही, नाही. अख्खं तर कळलं पाहिजे ना. इथून आतमध्ये जाणार आहे ते, त्यामुळं काही नाही. आणि मे बी इथून साईडने फुलं येतील. सो त्यामुळे ते कट होणार आहे. मेन पार्ट आपला हा फेस जो असेल तो आणि ही असेल मिडल साईड, ती फक्त आपल्याला मेन आहे. तर आपण ती करतोय. अमीरी दिखनी चाहिए असं केलं असतं आपण, पण ते लय महागात पडलं असतं. मागात ना नाही, आपल्याला टेबल पुरत नाही. टेबल बारका. टेबल मोठा घेऊ आपण, बघू ना. एक दोन हा टेबल वर्ष असता तर मग झालं असतं काम Next year नक्कीच. मोठा घेऊया. हा टेबल असता तर मग कसलं पण होईल. हा, ह्याच्यावर नाही रे, पण हा छोटा असं छोटा आहे. तेच म्हणतात मी म्हटलं. असं छोटा असू दे की आपल्याला तो काय हा, करायचं. मग काय उपयोग नाही, मग काय. पप्पा बसणार, बाकीचं नैवेद्य प्रसाद कुठे ठेवणार? अगं माझी ताई, भला मोठा टेबल आहे आपला. गरीबी देख रहे हो गाईस. तू साईड हट रे, तू गरीब नाहीयेच. माझ्यासारखा या जगात कोण गरीब नाही. हमने गरीबी देखी थी. तर काम चालू आहे अजून पण. आता ह्याच्यामध्ये पण काहीतरी बनणार आहे. ते ह्यांच्या घरचं डेकोरेशन बनणार आहे. ते पण दाखवू आपण. ते पण वाटल्यास आपण ॲड करू किंवा सेकंड ब्लॉग बनवू. थोडंसं काहीतरी युनिक, घरात बसूनच वर्क फ्रॉम होम. डेकोरेशन. नाही वर्क फॉर डेकोरेशन आहे ते सध्या. ए बंद करते. एक मिनिट. हा हे पडले, घ्यायला लागेल नाही तर. इकडं फुलं पडलेत. बरं. आतमध्ये काय काय पडले नाही दाखवू शकत. आतमध्ये हे झालेलं आहे. कचराच कचरा आहे नुसता. मग आता त्याला काय कट करायचंय का? करून घ्या. नीट का बाबा. काही गडबड करू नको. ही बॉर्डर कापणार आहे बरं का मी साईडची. चालतंय हा, फक्त थोडं अंतर ठेव. इथनं ना थोडं अजून घे जरा इकडं. इकडं. हा, मग नंतर कसं कट करणार त्याला? तसंच राहू दे. कलर द्यायचं की. अरे मग ते हे वेगळा शेप होईन बाळा, तुला काय वाटतंय? राहू दे, दे मग तसं. मी ही बॉर्डर हा. कापतो बरोबर. हॅलो म्हणून घे. हे बघ. कर. थांब. हा. आपलं आता अखंड पीस झालेला आहे कापून. आणि आपण आता सध्याला काय टिळा काढतोय आपण. टिळाच म्हणतात ना. हा आपला कलाकार आहे प्रेम लांबतुरे, खास सोलापूरवरनं मागवलेला आहे. आणि हा ब्लॉक काढणारा. ब्लॉक काढत नाही सध्याला. काम चालू आहे माझं. असं मग काय चालू आहे? एक काम कर, थांब. खोडायचं कशाला? बाहेर गेलं प्रेम. धर हे तू धर. मला घेऊ नको अख्खा. बरोबर कुठे इथं वर्क चालू आहे तेच घे फक्त. दे बर. जा रबर आण. तिथंच दे. ती बाटली उचल बाबा, गळायला लागली की मॅटर व्हायचा. दिसली नाही ते पोत्याचं. बेगावलं का? धरा.
तर मित्रांनो आपण हे सपोर्ट देण्यासाठी करतोय. हालाजुली तर होती ये रे. तर मित्रांनो आपली फ्रेम लावून झालेली आहे. हा आपण फोम लावलेला आहे आणि त्याला अशा तारांनी टाईट केलेलं आहे. हे सगळं हाततर पडलेलं आहे इथं. हे जर आता फुलं येणार आहेत आणि मधी स्वामी, तर टेबल लावल्यावर कळन आपल्याला फिट होईल ते. आणि हा आपला तुला टाकणार आहे आता. ओके. जरा पाया पडून घ्या. मी काय म्हणतोय, तर मित्रांनो आज आहे तिसरा दिवस डेकोरेशनचा आणि सेटअप लावलाय नाहीतर हे बघ, असा. लावता येईल. आणि आता डिस्कशन चाललंय माझं काय म्हणणं आहे, लावायचे तिथं. एलईडी बघून पण कसं? आपण 1 मीटर स्टँड मीन्स ते टेप आहे का तिकडे वरती? नाही. नाही येते. पट्टी आहे का तिथं? पट्टी हा आहे, पट्टे दे. घे. हे बघ एवढी एवढी अशी एलईडी येते आपल्याला. हम्म. 70 रुपयाला. 70 मिनिट. हा, एलईडी म्हणजे ती चपटी असते ती. I know. हा, मग कसं अख्खी पिंक लावायचे? तू सगळीकडे भोका मार, त्याला लटकवायचंय. हे लावून घेतलंय आपण आणि आता फुलं लावतोय. म्हणजे मी नाही लावत आहे, पण लावते ते. कोण लावतंय ते. आताशी प्रोसेस चालू झाली. अरे बाबा तर बघू आता. ते पानं पण लावायचं आपल्याला. ते मधनं लावायचे फुलं झाले. ते अख्खा फुलं लावून घालून लावायची. तर तुम्हाला दाखवतो प्रोसेस कशी चालू आहे. तर मित्रांनो आपलं डेकोरेशन पूर्ण म्हणजे आता फक्त लाइटिंग राहिलेली आहे आणि कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आपला असा अवतार झालेला आहे. तर तुम्हाला डेकोरेशन दाखवतो मी, थांबा. तर हे आपलं फायनल लुक आहे डेकोरेशनचं. ह्याच्यात फक्त आता लाइटिंग राहिलेली आहे, थोडी अर्धी झाली आहे पण थोडी राहिलेली आहे. तुम्हाला त्याचाही लुक दाखवतो.
हे आपले इथं गणपती विराजमान होणार आहेत पुढील काय 48 तासात. आणि हे सगळं इथलं तुम्हाला बोललो ते झापून जाणार आहे. आपले गणपतीच्या हाईट इथपर्यंत येईल कदाचित. आणि तुम्हाला आता एक लुक दाखवतो जो मेन पार्ट आहे डेकोरेशनचा. तर बघा, तर हे असं काही डेकोरेशन झालेलं आहे आपलं. ह्याच्या मागे आपण LED ची माळ टाकलेली आहे, जी अर्थात स्वामींच्या मागं. तुम्हाला अख्खा पूर्ण व्ह्यू दाखवतो. हे असं आपलं दिसतंय डेकोरेशन. आता गणपती बाप्पा बसल्यावरती तुम्ही डेकोरेशन पहा एकदा. आपण तेव्हा पण म्हणजे त्याची व्हिडिओ टाकला मी. तसं झालंय माझ्या मते. तुम्ही पण सांगा कसं झालं डेकोरेशन.